बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करतोय। प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने आज घेतले जाणार आहेत, त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे। प्रशांत कोरटकरचा रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी जबाब घेतला। रात्री उशिरापर्यंत कोरटकरची चौकशी सुरू होती। सध्या कोरटकर राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये कोठडीमध्ये आहे। 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि आज आवाजाचे नमुने प्रशांत कोरटकरचे घेतले जातील। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी बोलूया। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती? सुवर्णा, प्रशांत कोरटकर याला आता पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कोठडी न्यायालयाने दिल्यानंतर त्याचा जबाब आहे तो घेण्याचं काम रात्री उशिरापर्यंत आहे ते पोलिसांनी सुरू केलं होतं। याच राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये आहे ते पोलिसांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे आहे ती कसून चौकशी केली। रात्री उशिरापर्यंत त्याचा जबाब घेण्याचं काम आहे ते सुरू होतं आणि आज त्याच्या आवाजाचे नमुने आहे ते फॉरेन्सिक विभागाच्या वतीने घेतले जाणार आहेत। फॉरेन्सिक विभागाची टीम काही वेळातच राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल होणार आहे आणि याच ठिकाणी त्याच्या आवाजाचे नमुने ते घेतले जाणार आहेत। खरं तर प्रशांत कोरटकर यांनी आपला जो फोन आहे तो फॉर्मॅट करून पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। तो कॉल मी केलाच नव्हता अशा पद्धतीचा दावा आहे ते प्रशांत कोरटकर करते। मात्र CDR प्रशांत कोरटकर याच्या नंबरवरूनच कॉल केले गेलेत असा युक्तिवाद आहे तो कोर्टामध्ये पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकर यांच्या आवाजाचे नमुने आहेत ते अत्यंत उपयुक्त या सगळ्या प्रक्रियेमध्ये ठरणार आहेत। तांत्रिकदृष्ट्या हा तपास आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी फॉरेन्सिक विभागाची मदत आहे ती कोल्हापूर पोलीस घेताना आपल्याला दिसून येतात। त्यामुळे ह्या आवाजाचे नमुने आज संकलित करण्याचं काम आहे ते फॉरेन्सिक विभागाची टीम करणार आहे आणि या आवाजाचे नमुने जुळले तर प्रशांत कोरटकर याच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही आणि त्या अनुषंगाने पोलीस तांत्रिकदृष्ट्या तपास अधिक गतिमान करताना आणि कोरटकर याच्या भोवतीचा फास अधिक आवळताना आपल्याला पाहायला मिळतात। काही वेळातच फॉरेन्सिक विभागाची टीम या ठिकाणी दाखल होईल आणि इथं त्याच्या आवाजाचे नमुने आहे ते घेतले जातील। एकूणच पाहायला गेलं तर 3 दिवसाची कोठडी आहे, साधारण 28 तारखेपर्यंतची कोठडी आहे ती प्रशांत कोरटकर याला मिळालेली आहे। त्या सगळ्या कोठडीच्या काळामध्ये जास्तीत जास्त तपास करण्याचं आव्हान आहे ते पोलिसांच्या समोर आहे। काल रात्री त्याच्यावरती प्रश्नांचा भडीमार आहे तो पोलीस अधिकाऱ्यांनी केला। तो कुठे गेला होता, काय करत होता आणि कोणी त्याला मदत केली या सगळ्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आहे तो पोलिसांनी केलेला आहे। त्या अनुषंगाने त्याचा जबाब सुद्धा नोंदवलेला आहे आणि आज त्याच्या आवाजाचे नमुने आहे ते घेतले जाणार आहे। नक्की ज्ञानेश्वर, धन्यवाद, आपण माहिती दिली त्याबद्दल।